नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प वर्तीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत। आज आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन आपली माहिती युट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पाहून घ्या। महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे? ऑप्शन पहिला पाहून घ्या, मर्ढे, दुसरा ऑप्शन भिलार, तिसरा माहुली आणि चौथा गोंदवले। तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे? तर योग्य उत्तर आहे भिलार। भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने निवडलेले आहे। तर अजून यावर कसे प्रश्न येतील आपण ते पाहूया। बघून घ्या, शासनाने घोषित केलेली महत्वाची गावे आपण पाहणार आहेत। तर पाहून घ्या, पहिलं फुलपाखरांचं गाव मग कोणते आहे ते पारपोली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग यामधील। दुसरं पाहून घ्या, पहिले पुस्तकांचे गाव भिलार, ते आत्ताच आपण पाहिलं महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी। पहिले मधाचे गाव ते आहे मांगर, कुठे आहे तर महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी। पुढे बघून घ्या, पहिले कॅशलेस गाव कुठे आहे? दसई, ते कुठे आहे तर मारवाड, ठाणे या ठिकाणी। पुढे पाहून घ्या, पहिले फळाचे गाव कुठे आहे तर धुमाळवाडी या ठिकाणी। धुमाळवाडी येथे फलटण, सातारा या ठिकाणी। पुढे पाहून घ्या, पहिले कवितांचे गाव मग कुठे आहे तर उभादांडा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग या ठिकाणी। पहिले डिजिटल गाव हरिसाल, डिजिटल गाव कोणते आहे तर हरिसाल, कुठे आहे तर अमरावतीमध्ये। पहिल्या आधार गाव कुठे आहे तर टेंबली, शहादा, नंदुरबार या जिल्ह्यात। पहिले वायफाय गाव तर ते वायफाय गाव जे आहे ते पाचगाव आहे, उमरेड, नागपूर या ठिकाणी। पहिले वादमुक्त गाव तर ते आहे कापडगाव, मग ते कुठे आहे तर रत्नागिरी या ठिकाणी। कापडगाव कुठे आहे तर रत्नागिरी या ठिकाणी। आता आपण हा प्रश्न कोणत्या कोणत्या प्रकारे आणि किती या प्रश्नांबद्दल अजून कोणते प्रश्न तयार होतात हे आपण पाहिले। तर अजून हेही प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या। चला पुढला प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? आता महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? ऑप्शन पाहून घ्या, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा। तर महाराष्ट्रातील कोणत्या भागात विचारलेले आहे तर महाराष्ट्रातील विदर्भ या ठिकाणी तांबे खनिज आढळते। कुठे आढळते तर विदर्भ। त्याचं स्पष्टीकरणात आपण अजून काय तयार होऊ शकते ते पाहणार आहे। तर भारतात जर विचारलं असतं भारतात तांबे खनिज कुठे आढळते तर भारतात झारखंडला तांबे खनिज आढळतं। आणि महाराष्ट्रात कुठे आढळतं ते आता आपण आत्ताच पाहिलं, विदर्भात। विदर्भात तांबे खनिज आढळतं आणि भारतात विचारलं तर झारखंड, झारखंड किंवा ओडिशा, झारखंड किंवा ओडिशा यापैकी एक ऑप्शन तुमचे योग्य राहणार आहे। चला पुढचा प्रश्न पाहून घेऊया, मेळघाट अभयारण्य कोणते? मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? आता मेळघाट हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर वेळा विचारलेला आहे। ऑप्शन पाहून घ्या, सिंह, कासव, वाघ आणि हत्ती। तर मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे। मेळघाट कशासाठी प्रसिद्ध आहे तर वाघांसाठी। तर आता पाहून घ्या, मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट हे आहे अमरावतीमध्ये। आणि कन्फ्यूज यामध्ये विद्यार्थ्यांना खूपच कन्फ्यूज होत असतं। तर माळढोक जर विचारलं, माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे तर ते सोलापूर या ठिकाणी आहे। पुढे बघून घ्या, सगळे कन्फ्यूज होणारे प्रश्न यातून तयार होऊ शकतात आणि हेच प्रश्न मेरिट ठरवत असतात। कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे ते रायगडला। आणि अर्नाळा विचारलं तर ते पालघरला। नरनाळा विचारलं तर अकोल्याला। मेळघाट कुठे होतं? मेळघाट तर ते अमरावतीला। आणि माळढोक कुठे तर ते सोलापूरला। कर्नाळा विचारलं तर रायगड, अर्नाळा पालघर, नरनाळा अकोला। चला पुढला प्रश्न पाहून घेऊया, कसारा घाट, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? एकदम इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे हा। प्रश्न खूप वेळा भरतीमध्ये विचारण्यात आला होता। राष्ट्रीय महामार्गावर कोणत्या आहे? घाटाचे नाव काय आहे? कसारा घाट। ऑप्शन पाहून घ्या, पहिला ऑप्शन काय आहे, मुंबई ते चेन्नई, मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, मुंबई ते कोलकाता। तर कसारा घाट जो आहे तो मुंबई ते नाशिक या मार्गावर आहे। कुठे आहे? मुंबई ते नाशिक।
तर आपण आता याचं स्पष्टीकरण पाहून घेऊया. नाशिक ते मुंबई वर कोणता घाट आहे? तर थळघाट. थळघाटालाच कसारा घाट असे म्हटले जाते. थळघाटालाच कोणता घाट म्हटले जाते? तर कसारा घाट. पुढे पाहून घेऊया. कोल्हापूर ते पणजीवर कोणता घाट आहे? तर कोल्हापूर ते पणजीवर फोंडा घाट आहे. सावंतवाडी आणि बेळगावच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर तो आंबोली घाट आहे. कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर तो आंबा घाट आहे. कराड ते चिपळूणच्या दरम्यान कुंभारली घाट. पुणे ते मुंबईच्या दरम्यान बोरघाट. पुणे ते साताऱ्याच्या दरम्यान खंबाटकी घाट. पुणे ते बारामतीच्या दरम्यान दिवा घाट. मागील भरतीमध्ये पुणे ते बारामती या प्रश्नाने धुमाकूळ घातला होता. पुणे ते बारामती या प्रश्नाने धुमाकूळ घातला होता. त्याचे योग्य उत्तर काय आहे? दिवा घाट. पुणे ते बारामती या मार्गावर कोणता घाट आहे? तर दिवा घाट. चला पुढला प्रश्न पाहून घेऊया. दारणा धरण. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? दारणा धरण जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात धरण आहे? ऑप्शन पाहून घ्या. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नाशिक. तर दारणा जे धरण आहे ते नाशिक या ठिकाणी आहे. कुठे आहे? तर नाशिक. दारणा धरण दारणा नदीवरच आहे आणि दारणा ही गोदावरीची उपनदी आहे. आता यातून अजून कोणते प्रश्न तयार होतात तर पाहून घेऊया. चनकापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर चनकापूर धरण जे आहे ते गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात आहे. दुसरं पाहून घ्या. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर खडकवासला जे धरण आहे ते मुठा नदीवर पुणे या जिल्ह्यात आहे. तिसरं पाहून घेऊया. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते प्रवरा नदीवर आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर भाटघर धरण जे आहे ते विळवंडी नदीवर पुणे जिल्ह्यात आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. गोदावरी नदीवर आताच्या संभाजीनगर या जिल्ह्यात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पष्टीकरणासहित हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ कसा वाटतोय तो कमेंटद्वारे नक्कीच कळवा. म्हणजे अजूनही अशा प्रश्नांचे स्पष्टीकरण घेऊनच आपण दुसरे व्हिडिओ बनवत जाऊ. चला तर मग पुढला प्रश्न पाहून घेऊया. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि नांदेड. तर धरमतरची जी खाडी आहे ती रायगड जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. अजून आपण काही खाड्या पाहून घेऊया. तर दातिवरे खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ती ठाण्यात आहे. वसईची खाडी कुठे आहे? तर ती पण ठाण्यात आहे. आणि मनोरेची खाडी कुठे आहे? तर मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. मुंबई पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आला होता. पुढला प्रश्न पाहून घेऊया. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? देशात एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत? तर 12. मग महाराष्ट्रात किती आहेत? ऑप्शन बघा. 4, 5, 6 आणि 7. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. 12 पैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 5 आहेत. मग आता ते 5 कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊया. पहिलं बघून घ्या भीमाशंकर. 1 नंबरचं बघून घ्या भीमाशंकर. ते कुठे आहे? पुणे जिल्ह्यात. दुसरं पाहून घेऊया त्र्यंबकेश्वर. ते कुठे आहे? तर नाशिकमध्ये. तिसरं बघा घृष्णेश्वर. ते कुठे आहे? वेरूळला म्हणजेच संभाजीनगर मध्ये. चौथं पाहून घेऊया औंढा नागनाथ. औंढा नागनाथ कुठे आहे? तर तो हिंगोली या ठिकाणी आहे. पाचवं पाहून घेऊया परळी वैजनाथ. ते कुठे आहे? तर बीड जिल्ह्यात आहे. असे 1, 2, 3, 4, 5 असे 5 ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रात आहेत. आता झालेल्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मग प्रश्न पाहून घेऊया. सेज टिंबटिंब याच्या विकासाशी संबंधित आहे. ऑप्शन पाहून घेऊया. मत्स्य व्यवसाय, शेती, उद्योगधंदे आणि पर्यावरण. तर सेज हे उद्योगधंदे याच्याशी संबंधित आहे. उद्योगधंदे यांच्या विकासाशी संबंधित आहे. तर काय आहे? तर सेज हे उद्योगधंद्याशी संबंधित आहे. आता स्पष्टीकरण व्यवस्थित पाहून घेऊया. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेजचा फुल फॉर्म जर विचारला तर सेजचा फुल फॉर्म काय आहे? स्पेशल इकॉनॉमिक झोन. भारतात विशेष आर्थिक क्षेत्र सेजची स्थापना करण्यासाठी मे 2005 मध्ये संसदेने विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 मंजूर केला होता. 23 जून 2005 रोजी राष्ट्रपतींनी या कायद्याला मान्यता दिली होती.
कधी दिली होती तर 23 जून 2005 ला राष्ट्रपतींनी कायद्याला मान्यता दिली होती. हा कायदा 10 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाला होता. जर विचारलं कधी लागू झाला तर 10 फेब्रुवारी 2006 ला लागू झाला. 23 जून 2005 ला राष्ट्रपतींनी या कायद्याला मान्यता दिली होती. चला तर मग पुढला प्रश्न पाहून घेऊया. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव ही शहरे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत. मग पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली शहरे आहेत? ऑप्शन बघा, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा. तर याचे योग्य उत्तर काय राहणार आहे? तर भीमा. भीमा नदीच्या खोऱ्यात पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव ही शहरे वसलेली आहेत. मग भीमा नदीबद्दल आपण जरा थोडं अजून पाहून घेऊया. भीमा नदीचा उगम कोठे झाला असा प्रश्न विचारला तर भीमाशंकर या ठिकाणी पुणे या जिल्ह्यात भीमा नदीचा उगम झाला. भीमाशंकर कोणत्या तालुक्यात आहे जर विचारलं, भीमाशंकर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर ते आंबेगाव तालुक्यातील ठिकाण आहे. भीमाशंकर येथे राज्य प्राणी शेकरू खार यांचे वास्तव्य आहे. आता भीमाशंकर हे अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये राज्य प्राणी आपला काय आहे तर शेकरू. शेकरू हा खार या प्राण्याचा प्रकार आहे. मग याचे वास्तव्य भीमाशंकर या अभयारण्यात आहे. मग उजनी धरण जे आहे, उजनी धरण कोठे आहे तर उजनी धरण सोलापूरमध्ये आहे. आणि उजनी धरण कोणत्या नदीवर आहे असं विचारलं तर भीमा नदीवर आहे. चला पुढला प्रश्न पाहून घेऊया. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विचारलेले नाही, तर फक्त सातपुडा पर्वतातील उंच शिखर विचारलेले आहे. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित पाहून त्याची उत्तर द्या. अस्तंबा, साल्हेर, मुल्हेर आणि कळसुबाई. तर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर जे आहे ते अस्तंबा शिखर आहे. कोणते आहे? अस्तंबा. मग आपण अजून काही त्याच्याबद्दल जाणून घेऊया. अस्तंबा शिखराची उंची किती आहे जर विचारलं तर 1325 मीटर अस्तंबा शिखराची उंची आहे. अजून काही महत्वाचे आपण पाहून घेऊया. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर कळसुबाई. मग ते उंची किती आहे? 1646 मीटर. जर विचारलं कळसुबाई या शिखराची किती फूट उंची आहे, किती फुटामध्ये जर उंची विचारली तर 5400 फूट त्याची उंची आहे. पुढे बघून घ्या. द्वितीय क्रमांकाचे शिखर. आता द्वितीय हे झालं सर्वोच्च शिखर कळसुबाई. आता द्वितीय क्रमांकाचे शिखर कोणते आहे तर ते आहे साल्हेर. मग त्याची उंची किती? 1567 मीटर. पुढे जाऊन अजून काय यामध्ये बदल होतोय बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जर विचारला तर तो आहे साल्हेर. साल्हेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे शिखर आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जरी विचारला तर तो साल्हेर हा किल्ला आहे. तर आजचे होते हे प्रश्न कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. मग जेणेकरून जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवनवीन आपले व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पोहोचत जातील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.